धनंजय मुंडेंनीच आपल्या हत्येची सुपारी दिली या सनसनाटी आरोपाचा पुनरुच्चार जरांगे यांनी पुढारी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीतही केलाय। धनंजय मुंडेंना हे आरोपी कुठे कधी कसे भेटले याचा पाढाच जरांगेंनी वाचून दाखवला। अर्ध्या महाराष्ट्राचे फोटो तुमच्या बरोबर असतील, पण धनंजय मुंडे म्हणतात ते कार्यकर्ते तुमचे, या आरोपाचं काय करायचं? संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत पण होते। आता पैशाचं आमिष यांनी दाखवलं आणि त्यांनी ते मान्य केलंय। त्यांच्याकडून मान्य करू ना, त्यांना विचारा ना, पोलीस प्रशासनाने त्यांना विचारा ना, चौकशीला घेतलं ना, तुम्ही धनंजय मुंडेला भेटले का नाही? बरं, परळीच्या रेस्ट हाऊसला तुम्हाला धनंजय मुंडेच्या पीए का कार्यकर्ता मला नाही माहिती, बीडचा कोण कांचन का काय, त्यांनी तुम्हाला तुमच्या गावातून परळीला नेलं का नाही? त्यातला दुसरा एक आरोपी धनंजय मुंडेला संभाजीनगरच्या, छत्रपती संभाजीनगरच्या झालट्या फाट्यावरती भेटला का नाही? त्यातला आरोपी भाऊबीजेच्या दिवशी मुंबईत भेटला का नाही? बरं, धनंजय मुंडेला, धनंजय मुंडेने त्याला तिथं बोलून घेतलं का नाही घेतलं? अटक व्हायच्या अगोदर 11:15 वाजता धनंजय मुंडे त्या आरोपीला बोलला का नाही फोनवर? हे पोलीस प्रशासनाने सीडीआर सगळे काढले पाहिजे। आता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे काय जग असते त्या पक्षाचे प्रतिष्ठित लोक इथे होते, त्यांच्या समोर सिद्ध झालेलं आहे की हे धनंजय मुंडेंनीच केलं। तुमच्या कोर्टात जरी तुम्ही आम्हाला न्याय दिला सरकारनं, आमच्या कोर्टात आमच्या लोकांना पुऱ्यांना माहिती की हे सत्य आहे, यांनी पैसे 2.5 कोटी ठरवलंय, हे प्रकार खरा आहे आणि हे धनंजय मुंडेंनीच सामूहिक कट रचलाय घातपाताचं, हे सगळ्यांना माहिती।